यानंतरची बातमी सांगलीतून। सांगली शहरात प्रेम प्रकरणातून एका तरुणानं आत्महत्या केली आहे। खणभाग परिसरातील 19 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे। लग्नासाठी संबंधित तरुणीनं धर्मांतराची अट घातल्याचा आरोप दुर्वांकच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणात इंस्टाग्रामवरील चॅटमधून काही महत्त्वाची माहितीही समोर आली आहे। त्यानंतर पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानुसार संबंधित तरुणी आणि तिची मदत करणाऱ्या आणखी एका व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। दोघांच्या सोशल मीडिया खात्यांचा डेटा सायबर पोलिसांकडून मागवण्यात आलाय आणि या डेटाच्या आधारे पुढील तपास अधिक वेगवान करता येणार आहे। मुलीच्या प्रेमात पडला होता हिंदू मुस्लिम मुलीच्या, आणि त्याला धर्मांतर करण्यासाठी साहिल बागवान आणि त्या मुलीने ते नातेवाईकच आहेत बागवान म्हणून, त्याने आत्महत्येस प्रवृत्त केले। माझा मुलगा 23 तारखेला पुण्याहून मंगळवारी 7:30-8 वाजता घरी आला होता। मग बुधवारी एवढं चांगला दिवस गेला, प्रतिष्ठानमध्ये ते गेलं तर ते नाथ प्रतिष्ठानमध्ये ते तिथनं येऊन गुरुवारी जे घरात येऊन झोपला, ते परत 10-10:30 वाजेपर्यंत उठला नाही। तिथनं उठून चहा नाश्ता करून जे गेला खोलीत जाऊन 12 वाजता कोणाचा फोन आला म्हणून बोलत बोलत गेला बेडरूममध्ये जाऊन त्याने आत्महत्या करून घेतली। फिर्यादीनामे भारती प्रमोद शेवाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय। सदरचा गुन्हा 2 व्यक्तीवर दाखल केला असून त्यापैकी आरोपीनामे साहिल बागवान यास अटक केलेले आहे। यातील आरोपी यांनी मयत नामे दुर्वांक शेवाळे यास आमच्या धर्मात ये अशा प्रकारचे चॅटिंग केल्याचे निष्पन्न झालेले पुढील तपास करीत आहोत।